ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत। बँकांनी आता कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या कर्मचारी वसाहतीत कॅशलेस प्रणाली राबवली जाते। या वसाहतीत येणारा धोबी, ब्रेडवाला आणि अंडी विक्रेते सर्वच जण आता या प्रणालीचा वापर करतात। 1500च्या नोटा चलनातून बाद झाल्या। गेल्या महिनाभरापासून सर्वांनाच चलनबंदीच्या चटक्यांना सामोरं जावं लागलं। अनेक जण पैशांविना खर्च भागवायचा कसा या विवंचनेमध्ये होते। सरकारनं नोटाबंदीला कॅशलेसची जोड दिली, त्यामुळे आता कॅशलेस व्यवहारांना पर्याय नसल्याचं लोकांच्याही लक्षात आलं। त्यासाठी बँकांनीही पुढाकार घेतलाय। एसबीआयनं नेरूळच्या कर्मचारी वसाहतीमध्ये कॅशलेस प्रणाली सुरू केली। त्यासाठी बँकेनं बडी हा ॲप विकसित केला। हा ॲप आधार कार्डशी जोडून मर्चंट पेमेंट प्रणाली विकसित करण्यात आली आहे। आता दूधवाला, अंडी विक्रेता, धोबी, केबलवाला आणि इतर विक्रेते आरामामध्ये या ई वॉलेटचा वापर करतायत। हे वॉलेट आधार कार्डशी जोडल्यामुळे ग्राहकाला बोटांचे ठसे दिल्यावरच व्यवहार करता येणार आहेत। त्यामुळे या वॉलेटचा गैरवापर करता येणार नाही। एक नया हमने प्रयास किया। ये हमारी कॉलोनी है, नेरुल कॉलोनी, जहाँ लगभग 1000 परिवार रहते हैं। हमने इस कॉलोनी को कम्प्लीटली कैशलेस बना दिया है। यहाँ वेंडर्स के सारे पेमेंट आज या तो बडी या एसबीआई पे या यूएसएसडी के द्वारा होते हैं। आप जो वेंडर पेमेंट रिसीव कर रहे हैं और जो हमारे कॉलोनी के रेजिडेंट्स पेमेंट कर रहे हैं, आप देख सकते हैं कि वो कैसे पेमेंट कर रहे हैं, कितना इजीली वो पेमेंट एक्सेप्ट कर रहे हैं। लवकरच या प्रणालीनं संपूर्ण देश जोडण्याचं एसबीआयनं ठरवलंय। बँक लवकरच या कॅशलेस प्रणालीचा पायलट प्रोजेक्ट रायगड जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये राबवणार आहे। बैंकर टू एवरी इंडियन हमारा टैगलाइन है।